गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे संडे, आज आहे 7 तारीख. आम्ही काल रात्रीच निघणार होतो कार्यक्रम झाल्यावर, पण कार्यक्रमाला खूप वेळ झाला. अर्जुन दादांना काही कारणास्तव लेट झाले, स्वराज सारीजचे मालक. तर बघू शकता काल रात्री ते मस्त लग्न झालं. तुम्हाला काल मी थोडी नवरी पण दाखवली. आता तीच नवरी होती का काय माहिती, कारण 2 नवऱ्या होत्या. ठीक आहे, तर आता मस्त आम्ही आराम केला 10 वाजेपर्यंत. हा माझा दादू, दादू. तर तिचे पप्पा आता आहे, फ्रेश होत आहे. चला आता थोडासा वेळ आहे, आता थोडंसं आवर करून घ्या. मग बाहेर निघालं तर मग थोडंसं काहीतरी प्लेस जाऊ. कुठे जाऊ काय जाऊ काही माहीत नाही आहे, कारण इकडे काही परिचयातलं नाही आहे एवढं. तर चला पहिले आता बॅग पूर्ण पडलेली आहे, बॅग आवरून घेते मी. पूर्ण बॅग आवरून झाली की मग फ्रेश झालं की आम्ही बाहेर निघतो. आणि कुठे जाणार आहे, कुठे फिरणार आहे, काय मजा करणार आहे, काय धमाल करणार आहे, नक्की नक्की सांगू. तर आम्ही आता निघालो. आम्ही झालं आता आम्ही चाललो. शौर्यवाडा हॉटेलमध्ये होतो. आम्हाला इथे रूम करून दिली होती, इथं थांबलो. आता विचार होता इथंच थांबायचं, पण नुसतं बॅग ठेवायचे काय पैसे द्यावं का, म्हणून मग आम्ही आता कुठेतरी जात आहोत. फिरायला तर जातो पण मी कुठे जात आहे आणि कोणाला भेटायला जात आहे तुम्हाला लवकरच माहीत पडणार. ती ज्या व्यक्तीला मी भेटणार आहे तेव्हा माझ्या खूप काही जुन्या आठवणी ताज्या होणार आहे. आम्ही खूप खिकी करणार आहे. तर कुठे जाणार, खूप आतुरता होती तिला भेटायची, खूप दिवसापासून भेटली नव्हती. तर चला आता तिला भेटूनच गेले. छान. हे माझा गुरु खेळून राहिला आता. गुरु हाय कर. डोमू दिसून राहिला रे तू. डोमू दिसून राहिली माझी पोगी पडली होती आहे ना. चल इकडे ये. तर आता आम्ही निघालो कुठे आता मी चालली आहे माझ्या मैत्रिणीकडे. तर कुणाकडे, कोणती मैत्रीण हे तुम्हाला लवकरच माहीत पडणार आहे. मी महामैत्रीकडे चालतो नाही म्हणते, महामैत्रीकडे चला. तुम्हाला याचा कालचा किस्साच नाही माहीत. काल तो येईल म्हणजे कहरच केलाय पुण्यात येऊन. किती गर्लफ्रेंड आहे तुझ्या पुण्यात. बोटाने बुकार लिहिण्या झोपते म्हणून एकही नाही आली रे भेटायला. सगळे म्हणून भेटायला नाही रे, काय म्हणते बायकोले दुकाने म्हणजे गावण्याची बाई. मी जाते माझ्या मैत्रिणीकडे. तुम्हाला सांगते खूप छान. अरे यार ऑफिस होती आहे, खूप जुनी आठवणी आज. एकीला तुम्ही प्रजूला भेटले होते तुम्ही. आम्ही आता मध्ये गेलो होतो बारशाला, तिला भेटले होते. आणि अजून एक आहे तिच्याकडे चाललो. आज खूप छान असं दिवस आहे, तिला तिची भेट होणार आहे. चला नमस्कार. कुठे आला हा ते दादा अमृतीतलेच आहे. हा चला आता आम्ही जातो पहिले जेवण करायला, मग कुठे जायचं आहे फिरायला तिथे माहीत पडणार. आता येऊ दे राहू दे. आम्ही आता आम्ही निघालो हॉटेलमध्ये. बाकीचे आजूबाजूचे सगळे तसे आगाऊच असतात. तुम्ही महागाऊ आहे. तर आम्ही निघालो होतो आता जेवण करायला. सर्वात पहिले आम्ही थांबलो आता जेवायच्या हॉटेलमध्ये छानपैकी मस्त. आणि बघू शकता तुम्ही सगळेजण उतरलो आणि आम्ही जेवण केलं. खूप छान जेवण होतं, खूप छान थाली होती. शिल्पा आणि तिचे हस्बंड आम्ही सगळेजण मस्त जेवलो. मग निघालो आम्ही रामदरा टेम्पल. मस्तपैकी पान वगैरे खाल्ले आणि एक ऑटो ठरवला आणि निघून गेलो रामदरा टेम्पलवर. रश्मी रामदरा टेम्पल शिल्पाने आता सांगितलं. आता शिल्पा, मी, तिची फॅमिली, माझी फॅमिली, आता आम्ही दोघं फॅमिली जाऊन एन्जॉय करू रामदरा टेम्पल. नेमकं काय एवढं माहीत नाही. आता जाऊन झुल्या, त्याला झुल्यात बसायचं आहे. झोला चॅम्पियन मोठ्या झुल्यात बसायचं आहे. गुरु तुला त्याचं काही नाही, त्याचं फक्त हवा खायची आहे. पुण्याची हवा खाऊन राहिला तू. काय तू छोटा आहे मग काय पाहिजे तुला? छोटा झुला पाहिजे.
कोणता झुला पाहिजे? अच्छा, हे छोटे झुले पाहिजे तुला. अच्छा अच्छा, हे छोटे झुले. तर मम्मी कुठे आहे? मग आपण त्याच्यापेक्षा चांगल्या झुल्यात जाऊ ना, मोठ्या. तुला मोठ्या झुल्यात भीती वाटते? अरे यार, मग आता गाडी कशी जाईल इकडे? मग आता तिकडे आपली ते गाड्या आहे ना मधात मोठ्या. आता या इथं जायचं आहे तुला? या मॉलमध्ये जायचं आहे ना? पण आता मॉलमध्ये कसं जायचं? आपण इकडून जावं लागेल ना. मग आपली गाडी तशी चालली. अरे बाळा, अनिश, आपली गाडी तिथून. अच्छा, समोरून असं जाता येते? नाही ना, या मला तर माहीतच नाही. ह्या मामांनाही माहीत नाही कसं जावं लागते. तर असं शिल्पाच्या मुलाची डिमांड होती की मॉलमधल्या एका गाडीवर त्याला बसायचं आहे. त्याच्या पप्पाने अगोदर दिवशी फिरवून आणलं होतं. तो इतका करत होता की तिथंच जायचं आहे. आणि मग काही नाही, मग तो लागला रडायला. मग शेवटी शिल्पाला म्हटलं, थांबवलं, म्हटलं याला घे बाई, हा रडून राहिला खूप. नंतर आम्ही पोचलो रामदरा टेम्पल. आणि तिथे पोचल्याच खूप जणांनी ओळखलं, फोटो वगैरे काढले. खूप छान वाटलं की इतक्या दूरपर्यंत आपल्याला लोक ओळखतात. आपल्या व्हिडिओमुळे इतके लोक एंटरटेन होतात. खूप छान वाटलं मला. आणि शिल्पाचे हस्बंड, तिचं बाळ आणि माझा गुरु, माझे हस्बंड, आम्ही तिघीजणी मस्त गेलो. आणि छान नाही, अमरावती. मी बघितलं यांना.
चला खूप छान वाटून राहिलं. आम्ही आलो होतो. कोणतं आहे मंदिर? रामदरा डॅम. खूप छान वाटत होते. तर हे मिस्टर सारंग सोनूने आतापासून थंडी वाजून राहिली. हा अनिश हाय कर. शिल्पाचा मुलगा हाय. मम्मीचा बापा मम्मी तुला ऍक्टिव्ह होते. गुरु लक्षच नाही. ही माझी मैत्री ही माझी मैत्री शिल्पा ऑफिसची. हाय. खूप छान कनेक्टिव्हिटी आहे. अरे हे जावई बापू तुम्ही राहिले हे आमचे जावई बापू अक्षय आणि शिल्पा. तुम्हाला सांगत असते ना मी की ऑफिसमध्ये खूप मुलींनी मला मदत केली. ही आणि प्रजीव आणि बाकीचे ही सगळ्यात जास्त सही पोटात असताना खूप काही खाऊ घातले. खूप मला यांची मदत झाली. म्हणून मला आठवते एक प्रज्योती आणि एक शिल्पा. तुम्हाला माहिती आहे प्रज्योतीच्या ब्लॉगमध्ये पण मी हिचं नाव घेतलं होतं. हीच आहे. आता एक तर बॅटरी याची कमी आहे. इतकं बॅड लक आहे. आणि आता 2-3 रील काढायचे तर काढून घेतो. चला आता आम्ही फिरलो. आता आम्ही चाललो घरी. संध्याकाळची आहे गाडी. खूप गर्दी आहे. खूप भयंकर गर्दी आहे. संडे आहे तर खूपच गर्दी आहे. चला करून देऊ. हे बाई यांनी दाखव तू काय घेतलं तू लास्ट. हे बा अनिश दाखव तुझा. अरे वा 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 वा. कर अजून कर. अरे बबल्स दाखव ना. बबल्स दाखव. चला हे आले पाणी घेऊन. आता ते निघतो. व्हिडिओ पाहत होतो त्यांच्यासोबत. हा इथे नेट नाही जाणार. चला मुका काय पप्पा 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 तर मग आम्ही निघालो शिल्पाच्या घरी. मग तिने स्वयंपाक वगैरे केला. जेवण वगैरे करायला लावलं. नंतर मग आम्ही अमरावतीसाठी निघालो. संध्याकाळची गाडी होती आमची रात्रीची. तर बस शिल्पाच्या घरी गेलो. मग तिने स्वयंपाक वगैरे केला. मग आम्ही जेवण केलं आणि बस तिच्या घरून निघालो आम्ही आलो होता इथे ट्रॅव्हल्सच्या तिथे बस स्टॉपवर. ट्रॅव्हल स्टॉप ताना नाही आपली सिंदगी आहे ती. बस वेट करणं चालू आहे. गुरु आले. दादू पप्पा. हा याच्यात दुसऱ्याच्याच जावं लागते आपल्याला. तुम्ही दुसऱ्या गाड्यात दाखवून राहिला. येते ना गाडी 10:15 वाजता येते. चला आता गाडीत बसलं की चला. आले का? गुड मॉर्निंग. आता वाजले 9:15. आता आम्ही पोहोचलो. आता पावर हाऊसवर पोहोचणार. दिसलं का झोपलाय झोपलाय आमचा. आता बस आम्ही पोहोचू. आता 5 मिनिटात पोहोचलो. 5 मिनिटात पोहोचलो. बस 5 मिनिटात पोहोचलो आणि आपलं डेली रुटीन सुरू. आणि आता आज एक कार्यक्रम आहे. म्हणजे आज पण कुठे जायचं. उद्या लग्न म्हणजे 2 लग्न आहे. जायचं आपल्याला संध्याकाळी. आजही जातात कुठं तर चला. असा होता पुणे टू अमरावती परतीचा व्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. खूप लेट झालं व्लॉग टाकायला. तुम्हाला माहिती आहे मला वेळेचा खूप प्रॉब्लेम आहे आणि वेळ नसल्यामुळे मी एडिट नाही करू शकत. पण तरी पण तुम्हाला मी छान व्लॉग काढून देण्याचा प्रयत्न करत आहे. तर कसा वाटला माझा व्लॉग नक्की सांगू. आता भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये.